कोण म्हटलं राया कृष्णा घरी पोचले असतील म्हणून? कुठे आहेत ते? आम्ही म्हणत होतो आणखीन थोडा वेळ वाट बघू म्हणून. अहो आता मला तर काय माहिती, मी म्हणलं उगाच जीवाला घोर नको, घरी जाऊन बघूया. भाऊसाहेब मी जाऊन बघतो वाटत कुठे दिसतात का ती. तू एकटा नको जाऊस, वायच वाट बघू. जर ते नाही आले तर जाऊ आपण दोघ. तू एक काम कर, घरी जा. ते आले की कळवतो आम्ही तुला. आशा वाट बघत असेल तुझी. नाही नाही नको. अहो मला टेन्शन मध्ये बघितलं तर ते अजून टेन्शन मध्ये जाईल. आणि तिने विचारलं कृष्णा कुठे, तर मित्र काय उत्तर देऊ. तेव्हा तिचाच फोन आला. हा हॅलो. हा हॅलो. अहो कुठे आहे तुम्ही? आणि घरी कधी येत आहे? कृष्णी ठीक आहे ना? ती आली ना घरी? अगं येईल इतक्यात. येईल इतक्यात म्हणजे अजून आली नाही बाय. अहो कुठे आहे ती? अगं येते म्हणजे ती दुसऱ्या गाडीत येईल. तू काळजी करू नको, तू जेवून घे, मी आलोच. अहो अशी कशी काळजी नको करू. तुम्ही मला खरं सांगा, आपल्या कृष्णीला काय झालं तर नाही ना? काय नाही झालं. कृष्णा धाकल्या मालकांच्या बरोबर ज्या गाडीत बसली होती ना, ती गाडी पंक्चर झाली होती. आणि भाऊसाहेबांनी माणसं पाठवलेत की ते आता येतीलच. आणि ते आली की लगेच मी घरी येतो. नाही नाही ती काय नाही, मीच तिकडे येते. मला कृष्णीला बघायचं आहे. अगं अशी व्हायचं ऐकत जा की. लिकीच्या सासरी सारखं सारखं येणं बरं दिसतं काय? कृष्णा आल्या आल्या तुला फोन लावून येतो बोलायला, मग तर झालं. हा तू काळजी करू नको, त्या आली की लगेच मी येतो. ठेव फोन. अरे दादा, एक लई आनंदाची बातमी आहे. गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरते असं दिसतंय. काय सांगतेस काय गुले? वय अरे राया आणि कृष्णी दोघं बी बेपत्ता आहे ती. अजून घरी आलेली नाही ती, आणि त्यांचा फोन बी लागेना झालाय. अगं पण त्या कृष्णाबरोबर राहायला काही झालं असेल तर? नाही नाही, रायाला कशाला काय होईल? गुरुजींनी काय सांगितलंय माहित आहे नव्ह का? रायाचं जिजाशी पहिलं लगीन होईल, ती मरणार आहे. सगळं खरं आहे तुझं, पण तिकडे जी काही बातमी कळेल ना ती लगेच कळवा मला. वय वय कळी होती. तू पुढे चाल, मी आहे तुझ्या मागं. आपण सोबतच चालूया का? मला लई भीती वाटतेय. ठीक आहे. थांब थांब, हलू नको. सावकाश चाल. त्रास होत असेल तर माझ्या हाताला पकडलं तरी चालतंय. नाही, मी ठीक आहे. तू बस इथंच, मी आलो.
व्यवस्थित शिकून घे. अंग थंड पडलंय. बरं वाटेल वाईट. तर मी बघतो एखादी गाडी येते. अहो आली का कृष्णी घरी? अहो काय विचारते मी? अगं ती तिथं आली नसती तर मी इथं आलो असतो का? पण मग तुम्ही म्हणलं होतं तिला फोन करायला लावतो. तिने फोन का नाही केला? तुम्ही आधी तिला फोन लाव, मला बोलायचंय तिच्याशी. अगं आली म्हणजे तशी नाही आली, मागणं येते या. इतक्यात येईल म्हणजे? अजून आली नाही माहिती. तुला मी सांगितलं होतं ना, त्यांची गाडी बंद पडली, आता चालू झाली, येईलच इतक्यात. तुम्हाला कसं कळलं? मला फोन करून सांगितलं त्यांनी. उगा खोटं बोल नका. तिला सकाळपासून 50 वेळा फोन केलात मी. तिचा फोन बंद आहे, लागत नाही फोन तिचा. अगं अशे कृष्णा येईल, तू काळजी करू नको. तर तुम्हाला कसं सांगू? कृष्णाच्या काळजीपायी माझा जीव लय वर खाली होतोय बघा. एकतर त्या फकीर बाबाने सांगितल्यापासून माझ्या जीवाला चैन नाही. कोण फकीर बाबा? काय सांगितलं त्यांनी? हवं त्यांनी सांगितलं कृष्णेवरचं संकट अजून टळलं नाही. लय पुण्य आहे बाई तुझ्याकडे, पण लेकीला जप. तिच्यावरचं संकट अजून दूर झालेलं नाही. आता तुम्हीच सांगा, हे असं सगळं ऐकल्यावर मी कृष्णेची काळजी कशी नको करू? देवापुढे दिवा लावला का? हो आल्याच लावला. लावा. काय दिवं लावायचं आहे ती लावा. तिच्या आयुष्याचा दिवा इजणार म्हणजे इजणार, हे ठरलेलंच आहे हो. भाऊसाहेब, मी आणि ऋतिक जाऊ का त्यांना शोधायला? त्या पप्पाला सोबत नेतो. नको, तुम्हाला तिकडं पोहोचायला वेळ लागेल. मी करतो काहीतरी. अरे हा, तिकडच्या आजूबाजूच्या गावातली लोक आपल्या ओळखीचे आहेत. बघू ना त्यांची काय मदत होते का. हा हा चालतंय, मी आहे बाहेर. हा हा, भाऊसाहेब विदाती बोलतोय. बोला की भाऊसाहेब, तुमचा फोन आला म्हणजे आम्ही आमचं नशीबच समजायचं. एक मदत पाहिजे होती आम्हाला. तुम्ही फक्त हुकूम करा, तुमचं काम झालंच म्हणून समजा. ते काय, आमचा मुलगा रायन सून कृष्णा, त्यांचा शोध घ्यायचा आहे. म्हणजे आम्ही देवीचं दर्शन घेऊन येत होतो, त्यांची गाडी आमच्या पुढे होती, पण ते अजून काही घरी आलेच नाही. तुम्ही काळजीच करू नका, वाटेत गाडी बंद पडली असेल, मी गाड्या काढतो आणि निघतोच बघा लगेच. हा चालेल. सापडले तर लगेच फोन करा बरं का. होय, ठेवतो. काय झालं असेल माझ्या पोरांना? माझा बी धीर आता सुटत चाललाय. देवा, माझे लेकरं ठीक असतील ना? आई, काळजी करू नकोस. काय होणार नाही आपल्या पोरात. देवा, माझ्या पोरांच्या पाठीशी राहा. दादा, तिथं पुढच्या फाट्यावर सोडता का आम्हाला? हा. कृष्णा, हा, ही माझी बायको आहे. नवीनच लग्न झालेलं दिसतंय. होय. बसा, सोडतो. चल. माझी आई म्हणायची, नव्या नवऱ्या नवरीचं हळदीचं अंग असतंय, जपावं लागतं. 1.25 महिना लगीन धोक्याचं असतं. माझी आई तर मला कुठं पाठवतच नव्हती.
पुढचा 1.25 महिना महत्वाचा आहे. हो. कधी बातमी यायची ही कृष्णी देवा घरी गेल्याची? देवा लवकर बातमी येऊन दे. वाट बघून बघून कटाळा आलाय आता. हा बोला, लागला का काही तपास? काय झालं? काय म्हटले लोक? सापडलं का राया? भाऊ काळजी करण्यासारखं काय नाही ना? आम्हाला निघावं लागेल, आम्ही जाऊन येतो. अनिल मी पण येते तुमच्या बरोबर. नको, तुम्ही थांबायचं, आम्ही येतो जाऊन. राया एकटाच दिसतोय, म्हणजे 101% कृष्णी मेली असणार. राया तू आलास पण कृष्णा कुठे? राया काय झालं? एवढा उशीर का झाला? भाऊ, गाडीचे ब्रेक फेल झाले होते. गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि कृष्णा नदीत पडली. तुला कुठं लागलं तर नाही ना? तुम्ही दोघे बरे आहे ना? होय, आम्ही दोघं बी सुखरूप आहे. गाडी पाण्यात पडून बी तुम्ही जितताच नाही? म्हणजे जित्त आहे ती देवीचीच कृपा म्हणायची, देवीचाच आशीर्वाद. हे देवी माते, माझ्या सुनाला आणि लेकाला वाचवलंच. लई लई आभारी आहे बघ तुझी. अरे अनिल, सोपानला फोन लावून कळव, कृष्णा सुखरूप घरी आली म्हणून, नाही तर काळजी करत बसायचा. होय होय करतो. चला तुम्ही दोघ जण फ्रेश होऊन घ्या. चल. बराबर तोंडावर पाडलंच. अरे तिथं बाहेर एवढं काय काय घडलंय आणि तू इथं मोबाईलवर गेम खेळत बसलायस री. आता काय झालं? आणि त्या कृष्णेचा डाव संपला की नाही अजून? कशाचा संपतोय? त्या रायन कृष्णीचा ऍक्सिडेंट झाला तरी बी त्यातनं वाचल्या. मला माहितीच होतं हे असंच होणार म्हणून. तुला कसं माहित होतं? कसं माहिती म्हणजे? आता पण तुला इकडे काय झालंय का मम्मी? तुला वाटतं की कृष्ण आता मरल तवा मरल आणि दुसऱ्या दिवशी कृष्ण तुमच्या समोर येते? अशी किती दिस राहील र? ती तिच्या नशिबाने जरी मेली नाही का नाही, तरी मी मारणार आहे तिला, पण ह्या घरात नाही राहून देणार. ए मम्मी, हे बघ, उगाच डोक्यात काहीतरी रागवलं ना, भल तसं तर काय करायला जाऊ नको. तू जाशील जेलमध्ये आणि लोक मला घरातनं बाहेर काढतील. अशी बरी जाईन मी जेलमध्ये, आणि जरी गेली का नाही तरी मी एकटी नाही जाणार. तुला संग घेऊन जाईन ना, तू नका टेन्शन घेऊस. मम्मी आता मी काय केलंय आणि माझ्याशी काय संबंध आहे सांग बरं? तिला मारायचा प्लॅन सगळा तुमचा होता, मी कुठे होतो त्यात? घेतलं सांग काढून? शेम टू शेम बापाव गेलायस बघ, आणि टायमाला अंग काढून घेतोयस. अरे तू जरी नसलास तरी बी ही समज चाललंय ती कुणासाठी? हा, इथं त्यांची समधी प्रॉपर्टी तुझ्या नाव व्हायसाठी करते ना मी. हा, मग त्यासाठी प्रयत्न कर ना. हे कशा लोकच मारायचं बिरायचं करते? आणि तशी बी ती जर आपोआप मारणार असेल ना, तर कशाला आपण काय बी करू नसते संकट ओढून घ्यायची अंगावर मम्मी, सांग बरं? होय तुझं बी बरोबर आहे. अरे पण मरत्या कुठे ती? आणि ती कधी मरल हे कसं करणार? झालीये माझी साडी नेसून, येतो आत.
केस व्यवस्थित कोरडे कर. थंडीचे दिवस आहेत, सर्दी होईल तुला. मला नाही होत काय. आणि एकदा शिंक आली म्हणून काय लगेच आजारी पडत नसतोय मी. कृष्णा होईल ती. धर. रंजनाने तुझ्यासाठी हळदीचं दूध बनवले, गरम आहे. हा. माझ्या सोन्यावानी पोरीच्या मागं काय काय लागले काय माहित. देव पण कसली परीक्षा बघतोय कळणं झालंय. पण तू सगळ्यातून वाचलीस हे बघून लई बरं वाटतंय बघ. ह्यावेळी रायामुळं वाचले मी. तो नसता तर अगं नवऱ्याचं कामच असतं बायकोची रक्षा करणं. नवरा बायको म्हणजे 2 शरीर आणि 1 जीव असतो. ह्या नात्यात नवऱ्याने बायकोचं व्हायचं असतं आणि बायकोनं नवऱ्याचं. स्वतःला विसरून जायचं असतंय. माणूस स्वतःचा विचार करत बसला तर नवरा बायकोच्या नात्याला अर्थच काय उरल. चल मी काय गप्पा मारत बसली तुझ्याशी. तुम्ही दूध पिया आणि झोपा. हा हा. मी नाही पित हळदीच दूध. हाय का आता? हळदीच्या कारखान्याच्या मालकानं असं बोलायचं असतंय वे. धरपी. अगं मला नाही आवडत. अरे आवडीसाठी पिऊ नको. मगाशी बघितलंस ना शिंक आली तुला. आजारी पडशील आणि परत मग माझ्यावर नाव घेशील. म्हणजे तुला वाचवायला गेलो पाण्यात भिजलो आणि आजारी पडलो. धरपी. काही इच्छा तर नाही प्यायची, पण या अवस्थेत तुझं मन दुखायचं नाही म्हणून पितो. अरे गरम आहे. चालतंय मला. गाडीचे ब्रेक फेल झालेत. दरवाजा उघड आणि उडी मार पलीकडं. कृष्णा, अगं काय झालं? कशाची भीती वाटते का? अरे राया, आपली गाडी झाडावर धडकली. त्यानंतर काय घडलं मला काय बी आठवण झालंय र. तू सांग ना मला काय झालं ते. अगं आपली गाडी झाडावर आदळली आणि नेमका तुझा दरवाजा उघडा होता. तू नदीत पडली. मी तुला सगळीकडे शोधलं माहितीये का. तुला पाण्याच्या खाली पण शोधलं. तू कुठंच सापडणं झाली मला. मला लय घाम फुटला होता. मला काही सुधरत नव्हतं. मला हे समजा का बरं आठवण झालंय. अगं कसं आठवणार तुला. तू बेशुद्ध पडली होतीस ना आणि तुझा श्वास बिले कमी पडत होता. आणि मी तुला श्वास दिला नसता तर. नसतं तर म्हणजे तू कसा मला श्वास दिलास. अगं ते मी. अरे राया सांग की. अगं ते मी. राया अरे बोल की. ते टीव्ही मध्ये नाही का दाखवत, तोंडाने एकमेकाला श्वास. काय तू तोंडानं श्वास दिलास.